कोपरगावात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात। कोपरगाव शहरातील बेटनाका परिसरात नॅशनल हायवे क्रमांक 752G या हायवेच्या कडेला असलेली अतिक्रमणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आज मंगळवारपासून हटवण्याची मोहीम सुरू केली असून अनेक पत्र्याचे शेड आणि दुकाने जेसीबी मशीनच्या साहाय्याने पाडत सर्व्हिस रोड मोकळा केला आहे। आम्हाला कोणतीही पूर्व सूचना न देता सदर अतिक्रमण कारवाई सुरू करण्यात आल्याचे आरोप अतिक्रमण धारकांनी केले आहे। यावेळी अतिक्रमण धारकांकडून विरोध होत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। अचानक आले अचानक काढताय ते काय नुकसान झालं इथं? आमची बघा किती नुकसान झालेली आहे। पत्र्याचं पूर्ण शेड काढून टाकलंय। सूचना आली का आम्हाला आधी खतरी काढून द्या म्हणून? असं नसतं। आमची किती नुकसान झाली आहे, नुकसानाची भरपाई द्या आम्हाला पहिली। आम्ही उचलला आमच्या हातात भरपाई दिली नाही, काही नाही, तसेच काढून घेतलंय। हे जर कसं काय उचलणार, लेडीज कसं काय उचलती नाही, लेडीजचा सुद्धा विचार केला नाही या लोकांनी। लेडीजचा इथं विचार सुद्धा करते नाही। आम्ही काढायला तयार आहे, त्यांना 2 मिनिटं थांबायला लावा। आम्ही काढतोय म्हणून तरी ते काढून सुद्धा देऊ शकत नाही। असा नियम आहे, नोटीस द्यायचं नाही, काय नाही। माझं नाव सचिन बाळासाहेब बारसे। बेटनाका कोपरगाव येथे आमची जागा आहे। 84-34-2 नंबरचा गट नंबर आहे आमचा। आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता, कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अचानक यांचे पथक येऊन इथं दमदाटी करून आमच्या वैयक्तिक जागेमध्ये तोडफोड चालू केली आहे। हा नॅशनल हायवेचे लोक आहेत आणि त्यांना सिक्युरिटी पोलिसांची सिक्युरिटी आहे त्यांना। तुम्ही नोटीस वगैरे दिली नाही, ती जाब विचारला तुम्ही अधिकाऱ्यांना, तर काय म्हणतात? त्यांच्याकडे कसलाच पुरावा नाही आम्हाला नोटीस दिल्याचा, कारण की नोटीसच दिलेलं नाही तर त्याचा पुरावा द्यायचा काही विषयच नाही येत नाही। आम्हाला जेवढा वेळ त्यांनी टाइम दिला नाही, तोंडी नाही, काहीच नाही, कसलंच काही सांगितलेलं नाही त्यांनी। आम्हाला हे नुकसान भरपाई आम्हाला त्यांनी दिली पाहिजे आणि आम्ही कोर्टात याबद्दल दाद मागितली जाईल।